नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? तर आपण आज या व्हिडिओमधून आपण स्त्रियांच्या मनातील भावना जाणून घेणार आहोत. जेव्हा तिला एखादा पुरुष आवडतो तेव्हा ती असे कोणते इशारे करते ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. प्रत्येक स्त्री तिच्या भावना शब्दात सांगते असं नाही, पण जेव्हा तिला एखादा पुरुष मनापासून आवडू लागतो तेव्हा तिच्या वागण्यात असे काही खास बदल तुम्हाला देखील दिसू लागतात. आज आपण जाणून घेतोय स्त्रीला पुरुष आवडला की ती असे कोणते खास इशारे आहेत जी ती तिच्या इशाऱ्यांमधून तुम्हाला देत असते. मित्रांनो, बघा, नंबर 1, ती छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवते. तुमच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तिला जाणून घ्यायला आवडते. मित्रांनो, उदाहरणार्थ तुम्हाला सांगते, तुम्हाला काय खायला आवडतं? तो उदास असेल तर त्याचा आवाज बदलतोय. हे सगळं ती शांतपणे ऑब्झर्व करत असते. कारण प्रेमात पडलेली स्त्री त्या पुरुषाकडे फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने पाहत असते. मित्रांनो, नंबर 2, ती कारण नसताना बोलण्याची कारणं शोधते. काही ना काही बहाणा शोधून काढते. जर एखादी स्त्री वारंवार मेसेज करत असेल, लहान लहान कारणांनी बोलण्याचा प्रयत्न करत असेल, तर समजून घ्या तिच्या मनात तुमच्यासाठी काही खास जागा तयार झाली आहे. जेवलास का? कधी? काय करतोयस? तर कधी ऑनलाईन येऊन पण तुमचीच वाट पाहणं. हे साधं नसतं, कारण स्त्री वेळ फक्त त्याच व्यक्तीसाठी काढते जो तिच्या मनाजवळ असतो. नंबर 3, ती तुमची काळजी करू लागते. स्त्रीचं खरं प्रेम तिच्या काळजीत दिसतं. तुम्ही वेळेवर घरी पोहोचलात का? तुम्ही उदास तर नाही आहे ना? तुम्ही जेवलात का? अशा लहान लहान गोष्टींची ती तुमची काळजी करताना तुम्हाला दिसते. प्रेम फक्त प्रत्येक वेळी शब्दात व्यक्त होत नाही, तर कधी ते नजरेत दिसतं, कधी काळजीत दिसतं, तर कधी शांतपणे सोबत राहण्यात दिसतं. म्हणूनच जर एखादी स्त्री तुम्हाला हे 3 इशारे तिच्याकडून मिळत असतील, तर मित्रांनो, समजून जा, तुम्ही तिच्यासाठी फक्त व्यक्ती नाही आहात, तर तिच्या मनातील एक खास जागा तुम्ही घेतलेली आहेत. जर मित्रांनो, तुम्हाला या 3 पैकी कोणताही एक इशारा सर्वात जास्त फील होत असेल, तुम्हाला जाणवत असेल की हां, ती स्त्री तुमच्याकडे अट्रॅक्ट झाली आहे, तर नक्कीच तुम्ही त्याची पार्श्वभूमी तपासून नक्कीच त्या स्त्रीशी बोलण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आणि तुम्हाला हा अनुभव कसे आले आहात ते तुम्ही मला या कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल. आणि आपण आपल्या चॅनलवर असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, तर तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा. श्री स्वामी समर्थ.